नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाच्या 40 किचन टिप्स. तर चला बघूया. नंबर 1, खाल तूप तर येईल रूप. रोज सकाळी उठल्यानंतर 1 चम्मच तूप खाली पेट घ्या. तुमची स्किन उजळते आणि ग्लोईंग पण दिसते. नंबर 2, फ्रीजचं पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. नंबर 3, फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, कारण त्याने पोटात जळजळ होते. नंबर 4, बडीशोप, ओवा आणि धान्याचा काढा करून पिल्याने पोटावरची चरबी आणि वजन हळूहळू कमी होते. नंबर 5, बटाट्याची साल पाण्यात उकळून गाळून ते पाणी तुमच्या केसांना नियमितपणे लावल्याने तुमचे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. नंबर 6, हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्ये बनवा, त्यामुळे तुमच्या शरीराला लोह अधिक प्रमाणात मिळते. नंबर 7, लोणी काढताना चमचभर साखर टाकून फेटल्यास लोणी जास्त निघते. नंबर 8, सांबार बनवायचं आहे पण चिंच नसेल, त्यामध्ये लिंबाचा रस टाका. नंबर 9, भेंडी शिजवताना त्या भेंडीच्या भाजीमध्ये 1 चम्मच दही टाकल्यास भेंडीची भाजी चिकट होत नाही. नंबर 10, कोमट पाणी पिल्यावर त्वचा चमकदार होते. नंबर 11, मोड आलेल्या बटाट्याचे सेवन हे आरोग्यासाठी हानिकारक असते. नंबर 12, नूडल्स बनवताना त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकल्यास नूडल्स एकमेकांना चिटकत नाहीत. नंबर 13, सूपमध्ये चीजचे तुकडे टाकल्यास सूप चवदार होते. नंबर 14, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा. नंबर 15, रोज अक्रोड खा, वरून गाईचे दूध प्या, तुमचा रंग उजळेल. नंबर 16, खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 17, द्राक्षाचा रस पिल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळते. नंबर 18, कोरफडीच्या जेलमध्ये थोडी हळद मिसळून त्याचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते. नंबर 19, अंगावर पुरळ आल्यावर कारल्याचा रस लावा, पुरळ निघून जाईल. नंबर 20, छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत घ्या. नंबर 21, हिवाळ्यात तिळाचे लड्डू खाल्ल्याने अंगदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 22, कॉफीच्या सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. नंबर 23, उभे राहून पाणी पिण्याची सवय तुमचे गुडघे निकामी करते, मग कोणताच डॉक्टर तुमचे गुडघे नीट करू शकत नाही. नंबर 24, थंडीत सरसो किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. मोहरीचं तेल हाडांसाठी चांगलं असते. नंबर 25, जर का कमी वयात चष्मा लागला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तूप डोळ्याच्या आजूबाजूला लावा, दृष्टी सुधारते. नंबर 26, झोप लागत नसल्याने रात्री 5 मिनिट पाय गरम पाण्यात बुडवून ठेवा. नंबर 27, चेहऱ्याचं आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाची मालिश करा, त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा चमकते. नंबर 28, रोज गुळाचे सेवन करणाऱ्या महिला कितीही काम केलं तरी दिवसभरात थकवा जाणवत नाही, त्यांची ऊर्जा दिवसभर टिकून राहते.
नंबर 29 गुडघे दुखीसाठी तिळाचे तेल गुडघ्यावर लावून मॉलिश करा आणि सूर्यप्रकाशात 15 मिनिटे बसा. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम शोषला जातो. नंबर 30 साखर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. नंबर 31 सकाळी उठल्यावर पहिले 3 मिनिट शांत बसून दीर्घ श्वास घेतल्याने मेंदूचा ताण कमी होतो आणि दिवस आनंदी जातो. नंबर 32 भोजन करताना राग, चिंता किंवा फोन टाळा. प्रसाद सारखं खाल्लं की शरीर ते औषधासारखं पचवते. नंबर 33 आठवड्यातून एकदा नारळ पाणी घ्या. आम्लता कमी होते आणि ग्लो वाढतो. नंबर 34 रात्री उशिरा झोपणे टाळा. शरीराची दुरुस्ती ही झोपेत होते. पचनावर भार टाकू नका. नंबर 35 दररोज किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाशात राहा. व्हिटॅमिन डी आणि हॅपी हार्मोन्स मिळतात. नंबर 36 महिलांनी 40 नंतर जवस नक्की खावे. हार्मोन्स बॅलन्स होतात. नंबर 37 रात्री दूध घेताना त्यात खजूर घालून पिल्यास कमजोरी छूमंतर होते. नंबर 38 काचेचे भांडे छान चमचमीत निघावी यासाठी पाण्यात लिंबाचा रस पिळा आणि लिंबाच्या सालीने भांडे स्वच्छ करा. नंबर 29 रोज सकाळी खाली पेट पेरू खाल्ल्याने पोट साफ राहते, पचनक्रिया चांगली राहते. नंबर 40 पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावे. यामुळे जास्तीचं पाणी निघून जाते आणि पोहे मोकळे बनतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.